नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आपणच बघणार आहोत तुला शिकविणं चांगला धडा या मालिकेमध्ये कोणती अशी नवीन इंटरेस्टिंग अपडेट आली तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे। त्यात एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। मित्रांनो, अखेर अधिपती आणणार अक्षराला घरात, तर अधिपतीने फोडलं भुवनेश्वरीचं थोबाड। मित्रांनो, नेमकं काय घडलं तेच मी तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगणार आहे। तर मित्रांनो, या भुवनेश्वरीच्या डोक्यामध्ये आता वेगळाच प्लॅन येतो। ती आता सरळ आता अधिपतीसाठी एक मुलगी शोधू लागते, मात्र दुर्गीला हे खटकत असतं, कारण भुवनेश्वरीने चंचीसोबत लग्न करणार असं वचन दिलेलं असतं। त्यामुळे ती आता भुवनेश्वरीचं भांडं फोडण्याचं ठरवते। तर दुसरीकडे इरा अक्षराबद्दल आता अधिपतींना खोटं नाटक सांगू लागते, त्यांचं कान भरू लागते। मात्र अधिपतींना काही इराच्या बोलण्यावर विश्वास बसत नसतो, त्याला गडबड वाटू लागते, कारण की इराच्या फोनवर अधिपतीने अक्षराचा आवाज ऐकलेला असतो, मात्र इराने काही अक्षराकडे फोन दिलेला नसतो। त्यामुळे अधिपती काही करून आता अक्षरासोबत बोलायचं ठरवतो। तो आता विचार करत म्हणत असतो, मासेरमबाई, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि माझा विश्वाससुद्धा आहे, पण आपल्यामध्ये दुरावा का एवढा वाढतोय कळतच नाही। पण मी आता काही शांत बसणार नाही, मी तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार आणि तुमची बाजू ऐकून घेणार। तर दुसरीकडे अक्षराला मात्र अधिपतींच्या बाबतीत घडलेले सर्व काही क्षण आठवू लागतात। तिला तिच्या बाळाचा विचार येतो, ती सुद्धा अधिपतींना भेटण्याचं ठरवते। तितक्यात अक्षराची अक्षराला हाक मारते, तेव्हा अक्षरा घरामध्ये जाते। तेव्हा आई बाबा आता तिला बसवून सर्व काही शांतपणे समजावून सांगतात। तेव्हा बाबा बोलतात, अक्षरा, माझ्याच्यानं खूप मोठी चूक झाली त्या वेळेला, मी तुझा एक शब्दसुद्धा ऐकला नाही आणि त्या सूर्यवंशींच्या बोलण्यामध्ये अडकून त्या घरामध्ये तुला दिलं, पण आता मला तुला अजिबात त्या घरामध्ये पाठवायचं नाही आहे। तेव्हा मात्र अक्षराला धक्का बसतो, बाबा तुम्ही काय बोलताय? बाबा, आता अधिपती माझा नवरा आहे आणि मी 2 जीवाची आहे हे तुम्हाला तर माहितीच आहे ना। तेव्हा मात्र बाबा बोलतात, हो मला सर्व कळतंय, पण मी निर्णय घेतलाय, मी मदनला लहानपणापासून बघतोय आणि तू सुद्धा बघितलाय, त्यामुळे माझी एक इच्छा आहे की मी केलेली चूक आता मी परत करणार नाही। तू मदनसोबत खूप खुश राहशील, खूप काळजी करतो गो तुझी। आता मात्र अक्षराला चांगलाच धक्का बसतो, बाबा काय बोलताय तुम्ही? नाही, मी असं काही करणार नाही, माझं अधिपतींवर खूप प्रेम आहे, त्यांचा माझ्यावर खूप विश्वास आहे, मी त्यांना सोडू शकणार नाही। तर दुसऱ्या दिवशी अधिपती सकाळूनच अक्षराला भेटायला येतो। आता मात्र बाबा अधिपतीला बघून त्याला थांबवतात, ह्या घरामध्ये पायसुद्धा ठेवायचा नाही, माझी अक्षरा त्या घरामध्ये येणार नाही, तुम्ही आत्ताच्या आता इथून चालते व्हा। आता मात्र अक्षरा बाबांचा आवाज ऐकून बाहेर येते, तेव्हा मात्र ती बघते तर काय अधिपती समोर असतात। तेव्हा मात्र अक्षरा आता बाबांना शांत करते, बाबा तुम्ही शांत बसा, अधिपतींना घरात तर येऊ द्या, बाहेरच बोलणार का? तेव्हा मात्र बाबा बोलतात, अक्षू तू घरात जा आणि अधिपतीला जाण्यास म्हणतात। तेव्हा मात्र अक्षरा बोलते, अधिपती कुठेही जाणार नाही, मी सुद्धा त्यांच्यासोबत जाणार आहे। तेव्हा मात्र अक्षरा लगेच तिची बॅग घेऊन येते आणि अधिपतीच्या गाडीमध्ये ठेवते। तेव्हा मात्र बाबांना खूप राग येतो, बाबा आता अक्षराचा हात धरतात, मात्र अक्षरा त्यांचा हात झिळकवून आता अधिपतींसोबत जाण्याचा निर्णय घेते। मित्रांनो, भुवनेश्वरी जेव्हा अधिपतीसोबत अक्षराला बघणार तेव्हा तिला कसा धक्का बसतो आणि तिचं सत्य कसं समोर येते हे बघणं मात्र रंजक ठरणार आहे। तर मित्रांनो, आजचा भाग इथंच संपतो। अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तुला शिकविणं चांगला धडा या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी सबस्क्राइब करा आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला। तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, बाय बाय मित्रांनो।